जर व्यक्तीला श्री साईबाबांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा व्हायची असेल तर साता समुद्रापारही होते याची अनुभूती अनेक साई भक्तांना आली आहे। असाच एक प्रकार समोर आला असून आंध्र प्रदेश नेल्लूर येथील साई भक्त जे कधी शिर्डीला आले नव्हते, मात्र त्यांची नवी कोरी SP शाईन कंपनीची गाडी चोरीला गेली होती। फक्त 2 महिने वापरल्यानंतर आपली गाडी चोरीला गेली। या विवंचनेत गाडी मालक होता, मात्र ही नवी कोरी गाडी श्री साईबाबा संस्थांच्या वाहन पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत आढळून येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना लक्षात आले। यानंतर श्री साईबाबा संस्थान मंदिर विभाग पोलीस निरीक्षक रोहिदास माळी यांनी गाडीचा चेसी नंबर, गाडी नंबर घेऊन शोध सुरू केला आणि त्यांना त्यात यश आले। सदर गाडी मालकाची खातरजमा करून ही गाडी त्यांच्या ताब्यात देण्यात आली असून आपल्याला हजारो किलोमीटर अंतरावर साईनगरीत गाडी पुन्हा मिळाल्याचा आनंद व्यंकटेश यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला। यावेळी श्री साईबाबा संरक्षण विभागाचे यादवराव कोते, संजय चिकणे आदींसह कर्मचारी उपस्थित होते। या मोटारसायकल व्यतिरिक्त आणखी 2 मोटारसायकल याच ठिकाणी आढळून आल्या असून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्याही त्यांना परत मिळणार असल्याने श्री साईबाबांच्या नगरीत बाहेरील चोरी झालेल्या दुचाकी पुन्हा त्यांना मिळवून देण्याची भूमिका कौतुकास्पदच। गाडीला इथे येऊन 8 ते 9 महिन्यापूर्वी ही चोरी गेलेली होती। ही हुबळी येथील एका भक्ताची होती। ती गाडी चोरीला गेल्यानंतर ती आम्हाला जेव्हा पार्किंग मध्ये सापडली तेव्हा आम्ही सेफ कस्टडी म्हणून तिला आमच्याकडे आणली, व्यवस्थित साखळीने पॅक केली। त्यानंतर आम्ही आमचे संरक्षण अधिकारी श्री माळी साहेब यांना सांगितलं। त्या हिशोबाने त्यांच्या नंबर प्लेट डुप्लिकेट असताना सुद्धा साहेबांनी योग्य प्रकारे रजिस्टर नंबर वरून त्या गाड्यांचा तपास करून त्यांच्या मूळ मालकाला बोलवून घेतलं। तसंच आज रोजी ही गाडी त्या मूळ मालकाच्या ताब्यात देत असे आवृत्ती देताना आम्हाला अतिशय आनंद होतो की ज्या माणसाची गाडी हरवलेली आहे त्या माणसाला आम्ही परत करत आहोत। अजून 2-3 गाड्या आहेत, त्यांचा पण शोध घेतला जाईल आणि जेव्हा शोध लागेल तेव्हा त्या गाड्या त्यांच्या मूळ मालकाला हँडओव्हर केल्या जातील। अधिकाऱ्यांमुळेच ह्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत होते, नाही तर आम्हाला त्या माहितही नाही कोणाची गाडी आहे काय। कारण रजिस्ट्रेशन नंबर हे ते शोध घेणं हे त्यांनी पूर्ण केलेले हे कर्तव्य, त्याच्यामुळे ते त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। यादव मामा हे कायमस्वरूपी गाईडलाईन आम्हाला गाईडलाईन्स द्यायला तिथंच असं ते काय आम्हाला गाईडलाईन देते, असं नाही असं करता, असं केल्याने ते होतं। त्यांच्या गाईडलाईन नुसारच आमचं सर्व काम चालू असतं। वो आंध्र में वो जगह में बाइक पार्क कर दिया, जगह में पार्क कर ले गए जैसा वो आंध्र प्रदेश में। मेरा को मालूम नहीं है, ये 1 मंथ 2 मंथ वो गाड़ी में पुलिस गाड़ी है ले गए जैसा। नाम क्या? नाम वेंकटेश नाम। बाबा के नाम में गाड़ी में फोन करते हैं, साहब फोन करते हैं, मेरा आएगा आंध्र में आएगा। साहब बाबा का है आंध्र में। यहाँ से ट्रैवल्स मिलेगा आपको। हैदराबाद कितना दूर है आपके यहाँ से? 600। इधर एक SVR ट्रैवल्स। आपके गांव से हैदराबाद कितना दूर? हैदराबाद से कितना आता है? चेन्नई कितना है? चेन्नई बहुत बड़ा। खाली जागा लिखा क्या बात है। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत
प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।